This call is now being recorded. Good morning everyone. Our today's lecture is on the extend the range of AC voltmeter through the half wave rectifier and full wave rectifier. As shown in diagram. Diagram मध्ये काय दिलेले आहे? AC voltmeter दिलेले आहे. 0 to 250 त्याची रेंज आहे. सर्वांना दिसते बघा बोर्डवरती. From 0 to 250 there is a range of your voltmeter. And that voltmeter is converted into another range. म्हणजे ही जी 250 ची रेंज आहे ती आपल्याला परत एक्सटेंड करायची आहे. अदरवाइज सेकंड आपला काय एक्सपेरिमेंट इथे किंवा याच्या थ्रू आपल्याला काय ऑब्टेन करायचं आहे, इनपुटला एसी व्होल्टेज दिलंय आणि मेजरेबल आपल्याला डीसी क्वांटिटी करायची आहे. तर हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर काय करणार आहे की इनकमिंगची जी तुमची एसी क्वांटिटी आहे तिला डीसी मध्ये कन्वर्ट करेल आणि आउटपुटला आपल्याला डीसी व्होल्टेज मेजर करता येणार आहे थ्रू दी डीसी व्होल्टमीटर. मेन पर्पज काय आहे, इनपुटला एसी व्होल्टेज आहे बट आपल्याकडे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन साठी सपोज डीसी व्होल्टमीटर आहे. एसी क्वांटिटी डीसी व्होल्टमीटरने मेजर नाही करू शकत आपण. तर त्याच्यावरती रेमिडियल इथे काय दिलेलं आहे की आपण एक रेक्टिफायर कनेक्ट केलेला आहे. मग त्याचे दोन टाइप्स घेतलेले. फर्स्ट वन इज दी full wave AC voltmeter using half wave rectifier and second one AC voltmeter using full wave rectifier. दोघांचं वर्किंग सेम आहे. इनकमिंगचं जे व्होल्टेज आहे ते डीसी मध्ये कन्वर्ट होणार आणि आफ्टर दॅट कन्वर्जन दिस डीसी आउटपुट इज गेट फिटेड टू युअर व्होल्टमीटर फॉर दी मेजरमेंट पर्पज. म्हणजे एसीचं जे कन्वर्जन होईल ते डायरेक्टली डीसी व्होल्टमीटर थ्रू मेजरेबल असणार आहे थ्रू दी युअर रेक्टिफायर. इथं ब्लॉक डायग्राम मध्ये दिसतंय बघा. इनपुटला काय एसी व्होल्टेज, दिस एसी व्होल्टेज इज प्रोव्हाइडेड टू युअर रेक्टिफायर. मग रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय असतं, कन्वर्ट एसी पॅरामीटर इंटू डीसी. मग इथे कन्वर्जन डीसी मध्ये होणार आणि त्यानंतर ती डीसी ची जी क्वांटिटी आहे ती पीएमएमसी इन्स्ट्रुमेंटला देणार. मी एकदम स्टार्टिंगच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं बघा तुम्हाला, पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट मेजर्स ओनली डीसी क्वांटिटी आणि तुमचे एमआय जे इन्स्ट्रुमेंट असतात मुव्हिंग आयर्न ते मेजर बोथ दी क्वांटिटी एसी एज वेल एज डीसी. तर डायग्राम मध्ये इथे पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट म्हटलंय का तर आपल्याला डीसी क्वांटिटी मेजर करायची. दॅट मीन्स एसी क्वांटिटी दॅट इज एसी व्होल्टेज इज फर्स्टली प्रोव्हाइडेड टू रेक्टिफायर and from that rectifier it is again fed to the PMMC instrument. ब्लॉक डायग्राम समजली सर्वांना. मेन आपण फुल वेव्ह आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर युटिलायझेशनचा काय पर्पज येतो समजला. इनपुटला एसी क्वांटिटी बट आपल्याकडे मेजरिंग पर्पज साठी आहे डीसी मीटर. तर त्या डीसी मीटरला एसी क्वांटिटी आपण डायरेक्टली फेड करू शकत नाही. ते मीटर डायरेक्टली बंद होऊन जाईल त्या केसमध्ये. तर तिथे आपल्याला मॉडिफिकेशन साठी काय आहे, एक रेक्टिफायरच्या इन बिटवीन आपण प्लेस केलेला आहे आणि रेक्टिफायर थ्रू कन्वर्जन होऊन आपण ते पॅरामीटर मेजर करणार. क्लिअर पार्टिसिपंट्स? स्टुडंट समजले का काय सांगितलंय ते? Yes, ma'am. Yes, ma'am. देन आता ही ऍक्च्युअल आपली सर्किट डायग्राम. व्होल्टमीटर युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकच डिफरन्स आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 4 नंबर ऑफ डायोड कनेक्टेड आहे सर्किट मध्ये आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एक सिंगल डायोड कनेक्टेड आहे. डायग्राम मध्ये दिसतंय का, वन सिरीज रेजिस्टन्स which is called as a multiplier is connected in series with your single diode. एकच डायोड यूज केलेला आहे. That's why this circuit is called as a half wave rectifier. दिसतंय डायग्राम मध्ये बघा. इनपुटला एसी क्वांटिटी आहे. From that suppose there is a phase, it's connected to multiplier. That means the resistance RS. From that RS connection कशाला गेलेले आहे तुमचे, सिंगल डायोडला गेलेले. And from that diode it is connected to your PMMC meter. PMMC meter कुठलं हे, AC का DC सांगा ते तुम्ही पार्टिसिपंट. हे PMMC मीटर दिलंय मग इट इज आयदर AC or either DC. DC. DC, व्हेरी गुड. हे कुठलं मीटर असणार आहे, DC. That means this input AC quantity is converted into DC and then it is measured by your PMMC instrument. Half wave rectifier is connected
through the directly DC voltmeter. Then this combine, that is the combination together, is called as a AC voltmeter using half wave rectifier. This combination, PMMC instrument and single diode. This is whole combination is called as a voltmeter using half wave rectifier. Clear participants? मेन फंक्शन काय ते समजलं का? Yes, ma'am. Okay. Then our next is the AC voltmeter using full wave rectifier. AC voltmeter using full wave rectifier मध्ये काय असणार आहे? तर तुमचा जो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे सर्किट मध्ये 4 नंबर ऑफ डायोड्स युटिलाइज केलेले. In half wave rectifier there is a single diode, and in full wave rectifier as shown in diagram there is a 4 number of diodes. And the 4 number of diodes circuit मध्ये in between A, B, C there is a 4 diodes. दिसतंय सर्किट मध्ये? Yes, ma'am. Okay. Then across the point A and B, जो तुमचा ब्रिज रेक्टिफायर आहे बघा, हे जे 4 नंबर ऑफ डायोड्स आहे त्याला तुम्ही एकदम सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणू शकता, ब्रिज रेक्टिफायर. आणि त्या ब्रिज रेक्टिफायरचा पॉइंट ए आणि पॉइंट बी इज फर्स्टली कनेक्टेड टू एसी सप्लाय. एसी सप्लाय म्हणजे इनपुट जे आहे तुमचं एसी सप्लायचे ते कुठल्या दोन टर्मिनलला दिलेलं आहे? टर्मिनल ए अँड टर्मिनल बी थ्रू दी रेजिस्टन्स आर एस, म्हणजे हा इथे काय असतं? ऍक्ट ॲज अ multiplier. In full wave rectifier, RS is act as a multiplier. मग जसे आपण शंट आणि रेजिस्टन्सचे फॉर्म्युले बघितले होते पहिल्या केस मध्ये, की तुम्ही RS आणि RSE किंवा RM जे फाइंड आउट केले त्याचे फॉर्म्युलेज होते, तसं सेम फॉर्म्युला इथे पण आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. फर्स्टली कनेक्शन कसे, त्याचं मेन फंक्शन काय हे सगळ्यांना कळायला पाहिजे. मग आपण त्याच्यावरती फॉर्म्युला कसा घेतो ते बघणार आहे. The input is firstly connected to point A and B of the bridge rectifier through the resistance RS, and that RS is called as a multiplier. Then output. आता output means काय? आपल्याला कन्व्हर्टेड जी क्वांटिटी AC चं कन्व्हर्जन DC मध्ये झालेलं आहे, ती कन्व्हर्टेड क्वांटिटी मीटरला प्रोव्हाइड करायची. Then PMMC meter is connected in between the point C and Z. DC डायग्राम मध्ये आहे तसं बघा, पॉइंट सी अँड डी इज कनेक्टेड अक्रॉस दी युअर पीएमएमसी व्होल्टमीटर. इथे हे कुठलं आहे? इनपुटला आपण व्होल्टेज देतोय, आउटपुटला पण आपल्याला इथे व्होल्टेजेस भेटणार आहे. व्ही इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी, हे इनपुटचं जे काही तुमची क्वांटिटी आहे त्याचं इक्वेशन आहे. त्यानंतर ती जे व्होल्टेज आहे ते डीसी मध्ये कन्वर्ट होणार आहे थ्रू दी ब्रिज रेक्टिफायर, and that DC quantity is then measured by the PMMC instrument which is connected across the point C and D. Clear? समजलं का स्टुडंट सर्किट डायग्राम? Yes, ma'am. ओके. मग इनपुट कुठल्या पॉइंट्सला प्रोव्हाइड केलंय अकॉर्डिंग टू डायग्राम? A and B. आवाज येतो स्टुडंट? Yes, ma'am. ओके.
input is connected in between terminal A and B, and output is that is the output PMMC meter is connected to कोणत्या टर्मिनलला C कनेक्टेड आहे सी C and अँड डी. कन्वर्जन कसं होतंय सांगता येईल का कोणाला? फर्स्टली बघा मी परत एकदा रिपीट करते. AC input is connected to terminal A and B through the resistance RS, and that resistance RS is called as a multiplier. Then the main function of bridge rectifier is convert AC quantity into DC. काय फंक्शन आहे रिपीट करा सगळ्यांनी परत. AC quantity converted into DC. क्लियर आहे का सर्वांना हे? yes ma'am. सांगा रेक्टिफायरचं फंक्शन काय आहे? टेल मी फ्रॉम युअर साइड. फंक्शन Convert AC ऑफ रेक्टिफायर. to DC. आवाज ब्रेक झाला. Convert AC quantity to DC. Okay, very good. Convert AC into DC, and then that DC quantity is measured through the PMMC instrument, because PMMC instrument measures only the DC quantity. Clear? Then the equation for that, suppose current flowing through the meter is I. आपण त्या ज्या PMMC instrument आहे. स्क्रीन शेअर होते का स्टॉप झाली? ओके. सपोज तुमच्या PMMC इंस्ट्रुमेंट मधनं जो काही करंट फ्लो होतोय त्याचं नोटेशन आपण कॅपिटल आय घेतलं तर फॉर्म्युला कसा येईल? करंट थ्रू दी मीटर इज ऍट कॅपिटल आय इज इक्वल टू व्ही अपॉन कॅपिटल व्ही जो इनपुटला आपण दिलेला आहे तो अपॉन आर एस प्लस आर एम. आर एस इज दी सांगा डायग्राम मध्ये आर एस काय आहे? सिंपल व्ही इज इक्वल टू आय आर. हा जो आपला फॉर्म्युला असतो ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. त्याच्यामधनं जर आय काढायचा असेल तर फॉर्म्युला कसा कन्वर्ट होतो? आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. तर तो सेम फॉर्म्युला आपल्याला इथे घ्यायचा आहे. व्ही तो ऑलरेडी इनपुटचा घेतलेला आहे व्ही, आणि जो आर एस प्लस आर एम तो आपल्याला ऍडिशन करून घ्यायचा आहे. आर एस इज दी आर एस काय इथे बघा डायग्राम मध्ये नाव दिलेले ऑलरेडी. आर एस इज दी मल्टिप्लाय. व्हेरी गुड. आणि आर एम कशासाठी घेतो आपण? प्रिव्हियसला मी सांगितलंय सगळ्यांना. आर एम एम सफिक्स आला की काय समजायचं तिथे? कुठला रेजिस्टन्स असतो? Internal resistance. हा, बट इंटरनल रेजिस्टन्स मीन्स कोणाचा असतो? इंटरनल रेजिस्टन्स पर्टिक्युलर नेम सांगा. आर एम मॅम ऑफ मीटर. आर व्हेरी गुड. मीटरचा रेजिस्टन्स असतो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट मीटर. मग काय फॉर्म्युला तुमचा कसा आहे? कॅपिटल आय दॅट इज द करंट फ्लोइंग थ्रू दी meter is equal to V upon V is the input voltage upon RS. RS is the resistance which is connected in series with circuit, that is the multiplier, plus RM. RM is the resistance of meter. Formula लक्षात राहील. I is equal to V upon RS plus RM. Clear? Yes ma'am. Okay. Then सेम फॉर दी फॉर्म्युला जो आहे हाफ वेव्ह आणि फुल वेव्हचा फॉर्म्युला सेम आहे. त्याच्यामध्ये एक लिटिल बिट डिफरन्स आहे. फक्त मी पर्पजली तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो लास्टला सांगितलाय का तर तो तुम्हाला तिथे लक्षात राहा. जो मेन तुमचा फुल वेव्ह रेक्टिफायरचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये तुम्ही जो व्ही घेतलाय व्होल्टेज तो टोटल घेतलेला आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय करायचं आहे की तिथे तुमचं जे व्होल्टेज आहे ते व्ही डीसी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे व्होल्टेज जे काही डीसी व्होल्टेज आहे ते तुम्ही कन्सिडर करायचं. फॉर्म्युला कसा मॉडिफाईड झालाय? द करंट फ्लोइंग थ्रू दी आता एकाच पॉइंटला आपण फुल वेव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर कनेक्टेड समजा ए टू बी. डायग्राम मध्ये दिसते बघा प्रिव्हियसची डायग्राम. सपोज इनपुटला इथे ए आणि इथे बी आहे. ए अँड बी. द करंट फ्लोइंग थ्रू द पॉइंट फ्लोइंग फ्रॉम पॉइंट ए टू बी is equal to VDC upon फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होतोय बघा. VDC upon RM plus RS.
डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचा पण, आर एस प्लस आर एन, म्हणजे जो सिरीज मल्टिप्लायर आहे आणि जो मीटरचा रेजिस्टन्स आहे त्या दोघांची ऍडिशन आहे. फक्त जे काही न्यूमरेटरचं व्होल्टेज आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये टोटल व्होल्टेज घेतलेलं आहे आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी ओनली कन्सिडर्ड ऍज अ VDC, म्हणजे जेवढं तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज भेटलंय डायोडच्या आउटपुटला, ते व्होल्टेज तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये कन्सिडर केलेलं. फॉर्म्युले समजले दोघांचे पण? Yes, ma'am. ओके, नोट करून घ्या फॉर्म्युले कुठेतरी, मी लास्टला ते विचारणार आहे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायरची थेरी समजली का सर्वांना? काही क्युरी असेल तर विचारून घ्या, आणि मग आपल्याला पुढचा पॉइंट स्टार्ट करायला. क्लिअर आहे सर्वांना? हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट डायग्राम, त्याचा ऍक्च्युअल वर्किंग आणि त्याच्यामधल्या मेन फॉर्म्युले क्लिअर आहे सर्वांना? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Hello, ma'am. Yes, ma'am. Okay. Then our next point is the ओहम मीटर. नावातच दिलंय ओहम मीटर म्हणजे काय ऍप्लिकेशन असेल किंवा त्याचा काय पर्पज असेल. ओहम आपण कशासाठी जनरली प्रोनाउन्स करत असतो? ओहम मीटर. सांगा, ओहम कसलं युनिट आहे? मेजरचा करंट. करंट तर आपण एम्पियर मध्ये मेजर करतो ना. ओहम Resistance. व्हेरी गुड, रेजिस्टन्स. रेजिस्टन्सला आपण ओहम मध्ये मेजर करतो. मग मेन पर्पज काय ओहम मीटरचा? टू मेजर दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. कुठलेही सर्किट असेल त्याच्या दोन पॉइंट्सला सपोज तुम्ही या ओहम मीटरचे टर्मिनल कनेक्ट केले तर तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर होणार आहे. द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. ओहम मीटरचे दोन पॉइंट्स आहे, कुठल्याही रेजिस्टन्सच्या दोन पॉइंटला कनेक्ट केले तर तिथे आपल्याला तो रेजिस्टन्स सर्किट मधला मेजर होतो. दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज अ ओहम मीटर. काय डेफिनेशन येईल? द इन्स्ट्रुमेंट विच मेजर और विच इज यूज टू मेजर द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट इज कॉल्ड एज अ ओहम मीटर. क्लिअर? सगळ्यांनी सांगा, ओहम मीटर कशासाठी युटिलाइज होतं? Ma'am, used to measure the value of resistance. In electrical circuit. Clear? Yes, Then ma'am. it is also can be used to find out the value of unknown resistance. किंवा मग आपल्याला एखादा रेजिस्टन्स माहित नाही आणि त्याची व्हॅल्यू एखादा ऑप्टेन करायची, त्या केसमध्ये पण अननोन रेजिस्टरची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर तिथे ओहम मीटर युटिलाइज होतं. याचे पण दोन टाइप्स आहेत, सिरीज ओहम मीटर अँड शंट ओहम मीटर. That ohm meter is again divided into two groups. First one is the series ohm meter and shunt ohm meter. Series आणि shunt मधला बेसिक डिफरन्स काय पहिले तो सांगा. वर्ड टू वर्ड कन्वर्जन आहे. सिरीज मीन्स व्हॉट आणि शंट मीन्स व्हॉट. आता हे सगळ्यांना माहित पाहिजे कारण आपण शंट आणि मल्टिप्लायर ही टोटल कन्सेप्ट बघितलेली. दोघांमधला मला डिफरन्स सांगा. तो डिफरन्स जर तुम्हाला माहित असेल तर डायग्राम मध्ये काय चेंज आहे? डायग्राम दोघांची सेम आहे, त्याच्यामध्ये कनेक्शन पण सेम आहे. फक्त काय असणार आहे का सिरीज आणि शंटच्या अकॉर्डिंगली फक्त वायर आपल्या थोड्याशा मीटर मधल्या किंवा ती जी काही इंटरनल कनेक्शन असेल ते थोडंफार चेंज असणार आहे. फर्स्टली टेल मी व्हॉट इज मीन बाय सिरीज अँड व्हॉट इज मीन बाय शंट. स्टुडंट, सिरीज मीन्स रिप्लाय करा पार्टिसिपंट. बघा इथे डायग्राम मध्ये हा आर एस ह्या फर्स्ट पॉइंट पासून इथे कनेक्टेड आहे आणि त्याचा आउटपुट परत दुसऱ्या पॉइंटला मध्ये इथे कुठे असं डिवायडेशन नाही झालेलं आहे. तर हा झाला सिरीज कनेक्शन फ्रॉम एंड टू एंड. फर्स्ट पॉइंट जिथे एंड झाला त्या पॉइंट पासून झाली दुसरीकडे कनेक्शन. हा झालं तुमचं सिरीज. आणि शंट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण अक्रॉस मध्ये किंवा पॅरलल मध्ये कनेक्शन करतो. शंटचा मिनिंग काय असतो? पॅरलल. आणि सिरीजचा मिनिंग सिरीज. समजलंय का सर्वांना शंट आणि सिरीज मधला डिफरन्स? Yes, ma'am. ओके. पॅरलल, शंट मीन्स पॅरलल, एवढं लक्षात ठेवा. सिरीज सगळ्यांना समजून येतं की एंड टू एंड कनेक्शन असलं की सिरीज होऊन जातात.
आणि शंट हा वर्ड जर आला तर तिथे लक्षात ठेवायचं पॅरलल कनेक्शन. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पॅरलल वर्ड आला तिथे डायग्राम दिलेली आहे. सिरीज ओहममीटर. आता डायग्राम मध्ये काय दिलेले, देयर इज वन PMMC गॅल्व्हनोमीटर, देन रेजिस्टन्स इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे R2, फिक्स रेजिस्टन्स आहे R1 आणि RX इज दी अननोन रेजिस्टन्स की जो आपल्याला मेजर करायचा असतो आणि E इज दी बॅटरी. A and B या दोन टर्मिनलच्या मध्ये हा अननोन रेजिस्टन्स कनेक्टेड. देन हा एवढा जो पार्ट आहे फ्रॉम A to B it is considered as your ohm meter and these 2 points of ohm meter म्हणजे ओहम मीटरचे हे 2 पॉइंट्स आहेत जिथे आपण अननोन रेजिस्टन्स आहे किंवा जो रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे तो इथे कनेक्टेड इन बिटवीन पॉइंट A and B. From A to गॅल्व्हनोमीटर and from गॅल्व्हनोमीटर to B हा जो एवढा पार्ट आहे तो तुमचा ओहम मीटरचा आहे आणि जो RX दिलेला आहे तो काय आहे अननोन रेजिस्टन्स. सर्किट मध्ये काय काय कंपोनेंट कनेक्टेड आहे ते समजले. R1 R2 हे रेजिस्टन्स ऍडजस्ट करण्यासाठी किंवा करंटची व्हॅल्यू ऍडजस्ट करण्यासाठी असणार आहे. गॅल्व्हनोमीटर हा तुमचा मेजरिंग पर्पजचा आहे आणि RX हा तुमचा अननोन रेजिस्टन्स आहे. कनेक्शन समजले का? त्यानंतर मी तुम्हाला त्याचे फंक्शन सांगेन. Yes, ma'am. बघा इथे if the resistance value is unknown, suppose आपला जो रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्याची व्हॅल्यू अननोन आहे and it has to be measured by placing it in series with ohm meter. सेम जे कनेक्शन खाली दिले हा अननोन रेजिस्टन्स आहे याची व्हॅल्यू आपल्याला नोन नाही आणि तो आपल्याला ओहम मीटरच्या सर्किट मध्ये प्लेस करून मेजर करायचा आहे. देन दॅट ओहम मीटर इज कॉल्ड एज अ सिरीज ओहम मीटर. ज्यावेळेस आपण हा RX असं कनेक्ट केलाय त्यावेळेस ही जी सर्किटरी फॉर्म झाली आहे दॅट सर्किटरी इज नोन ॲज ए सिरीज ओहम मीटर. क्लिअर? पार्टिसिपंट क्लिअर आहे का? अननोन रेजिस्टन्स आहे तो आपल्याला मेजर करायचा आहे पण डायग्राम दिसते. Yes, ma'am. Okay. This is a scale for your series ohm meter from 0 to infinity. बघा स्केल कशी दिलेली. Suddenly, suppose at the starting, the pointer of your ohm meter is placed at the infinity. जसं तुमचं मेजर असतं सेम त्या टाइप मध्ये याची स्केल दिलेली असते. मेजरला पण काय आहे पॉइंटर हा डायरेक्ट तुमचा पहिले इन्फिनिटीला असतो आणि जसं आपण ते जनरेटर रोटेट करणार हँड ड्युअल जनरेटर तर जेवढा आपला सर्किटचा किंवा एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स असेल त्या अकॉर्डिंगली मेजर तुम्हाला व्हॅल्यू शो करते फ्रॉम इन्फिनिटी टू 0. स्टार्टिंगला 0ला नसते. तुम्ही कधी पण तुम्ही चेक करा तुमचं मेजर जो असेल ना त्या मेजरची जी काही स्केल किंवा जो पॉइंटर तो इन्फिनिटीला असताना जशी मग तुमची व्हॅल्यू चेंज होते त्या अकॉर्डिंगली तो पॉइंटर तिथनं मूव्ह होतो. फर्स्टली काय आहे सिरीज ओहम मीटर मध्ये पण सेम आहे. द स्केल इज फ्रॉम 0 ओहम टू इन्फिनिटी आणि मग सपोज देर इज ए 1 किलो ओहम रेजिस्टन्स 2 किलो ओहम रेजिस्टन्स 250 300 जशी रेंज असेल त्या अकॉर्डिंगली पॉइंटर आहे ते मूव्ह होणार. क्लिअर? स्केल कशी असते समजले का? डायल और स्केल फॉर द सिरीज ओहम मीटर फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. क्लिअर? आणि जनरली जी पण रेजिस्टन्सची व्हॅल्यू येते ती किलो ओम मध्येच असते. नॉर्मली खूप
छोटा कंडक्टर असेल तर तिथं ओम मध्ये व्हॅल्यू तुम्हाला शो होणार आहे. प्रॅक्टिकली जर तुम्हाला असेल तर ती त्यावेळेस मेजरची जशी रिडिंग घेतात सेम त्याच पद्धतीने तुमची ओहम मीटरची रिडिंग घेतली जाते. तर तुम्ही ती बघू शकता प्रॅक्टिकल सेशन्सला. देन नेक्स्ट पार्ट इज दी शंट ओहम मीटर. तर डायग्राम मध्ये डिफरन्स बघा काय दिलेला आहे. Again, variable resistance R1 is connected through the battery source, and that again it is connected to your PMMC galvanometer, and in between the point A and B, again one unknown resistance is connected. When we connect the circuit as shown in diagram, this diagram मध्ये कनेक्शन दिले त्या अकॉर्डिंगली जर आपण कनेक्शन केले तर ते ऍक्ट ॲज अ शंट ओहम मीटर होणार. If the resistance value is unknown and it is to be measured by placing it in parallel, म्हणजे हा या अशा फॉर्म मध्ये जेव्हा आपण सर्किट कनेक्ट करणार एक स्विच आहे, स्विच पासून तुमचा जो सप्लाय आहे तो बॅटरीला जाणार, म्हणजे स्विच आपण क्लोज केल्यानंतर हे सर्किट कंप्लीट होणार आहे. बॅटरी नंतर एक अननोन व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे R1 आणि व्हेरिएबल रेजिस्टन्स पासून तुमचा सप्लाय येतोय PMMC गॅल्व्हनोमीटरला आणि अगेन गॅल्व्हनोमीटर पासून स्विचला पॉइंट जातोय. म्हणजे हे सर्किट कसं झालंय पॅरलल मध्ये सर्किट कंप्लीट होणार आहे. आणि अननोन रेजिस्टन्स अगेन कनेक्टेड इन बिटवीन पॉइंट A अँड B. त्या केसमध्ये जी काही सर्किटरी फॉर्म झाली दॅट सर्किटरी इज कॉल्ड ॲज अ शंट ओहम मीटर. डायग्राम मध्ये चेंज बघा. या डायग्राम मध्ये काय आहे की तुमचा जो काही व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे तो R2 कन्सिडर केलेला आहे आणि R1 हा सिरीज मध्ये कनेक्टेड. ज्यावेळेस ह्या फॉर्म मध्ये सर्किट असेल त्यावेळेस तो सिरीज ओहम मीटर म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि शंट मध्ये बघा काय डिफरन्स आहे. तिथे R2 हा रेजिस्टन्सच नाही, फक्त काय R1 रेजिस्टन्स आहे आणि तो पण व्हेरिएबल घेतलेला आहे. जे काही तुमचं PMMC गॅल्व्हनोमीटर आहे ते पॅरलल मध्ये कनेक्ट होईल या केस मध्ये. म्हणजे ही सर्किटरी फॉर्म झालेली आहे. या सर्किटरीला तुम्ही काय म्हणणार आहे शंट ओहम मीटर. दोघांचं फंक्शन सेम आहे. ओम म्हणजे काय तुमचा रेजिस्टन्स मेजर करायचा आणि त्याची स्केल अगेन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. इथं इंटरचेंज आहे बघा. पहिल्या केस मध्ये 0 ह्या साईडला आहे आणि इन्फिनिटी इकडे. आणि शंट मध्ये बघा चेंज आहे, इन्फिनिटी या साईडला आहे आणि 0 या साईडला आहे. म्हणजे काय होते की दोघांची स्केल इंटरचेंज आहे. पहिल्या केस मध्ये दोघांची 0 या साईडला आहे आणि इन्फिनिटी या साईडला. शंट मध्ये त्याच्या रिव्हर्स आहे. आणि जसं आपण तुमची व्हॅल्यू मेजर करणार 1 किलो ओम, 2 किलो ओम, 3 किलो ओम, 10 किलो ओम किंवा 20 किलो ओम, तुमचं जेवढं सर्किट मध्ये रेजिस्टन्स असेल त्या अकॉर्डिंगली स्केलवरती आपल्याला शो होणार शंट ओहम मीटरच्या. ठीक आहे, समजलंय का स्केल कशी इंटरचेंज झालेली आहे. हा MCQ येऊ शकतो. The scale for your series ohm meter is from 0 to infinity. For this series 0 to infinity. आणि शंट साठी त्याच्या रिव्हर्स आहे फ्रॉम इन्फिनिटी टू 0. तर इथली पॉईंट कुठेतरी नोट करून ठेवा. मेबी MCQ मध्ये आपले इंटरचेंज पॉईंट तुम्हाला येऊ शकतो. ऑप्शन A, ऑप्शन B, बोथ A and B, नायदर A or B असं ऑप्शन मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, स्केल समजली का सर्वांना? Yes, ma'am.